बाळा, बाळा, तू खूप सुंदर वाजवतेस. तू सहज सगळ्यांवर मातही केलीस. बाळा, आपले रिवाज, आपली परंपरा, आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना संबळ वाजवायची अनुमती नाही. आज जरी तू जिंकली असलीस तरी तिला विजयी घोषित करणं हे चुकीचं ठरेल. जी महंत. आज तू जिंकलीस तर आपले कुलाचार, आपला कुलधर्म, आपली संस्कृती हरली असं होईल. आणि त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरू शकतो. महाराज पण मला यावर वादविवाद नको. स्त्रियांनी संबळ वाजवू नये यामागे काही श्रद्धा आहेत. त्या आम्हा सगळ्यांना मान्य आहेत. तुलाही त्या कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य कराव्याच लागतील. आता जे झालं तर ठीक आहे, पण माझी तुला एक विनंती आहे की इथून पुढं तू कधीही संबळ वाजवू नकोस. कधीही संबळ वाजवू नकोस. कधीही संबळ वाजवू नकोस. महंत महाराज, ही माझी मोठी पोरगी आहे. मी तिच्या वतीने माफी मागतो तुमची. तिचा काही दोष नाही ह्याच्यात, तिची काहीच चूक नाही. मीच वाजवणार होतो, पण मला जरा दम्याचा त्रास व्हायला लागला म्हणून मीच तिच्या हातात सांभाळ दिला. पण अण्णा तू नाही, या उपर बोलायचं नाही पोरी. महंत महाराज स्वतः नाही म्हणतात म्हणजे नक्की त्यात काहीतरी असेल. महंतांच्या तोंडून साक्षात देव बोलत आहेत. देवाच्या मर्जीच्या पुढे जायचं नसतं. महाराज, तुम्ही म्हणाल ते आम्हाला मान्य आहे. बाळा, मला चुकीचं समजू नकोस, पण आपल्या चांगल्या परंपरा, हे विशिष्ट रिवाज हे पुढच्या पिढीपर्यंत जसेच्या तसे पोहोचवणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. वा, अण्णा नाही. तुम्ही काहीतरी बोला अण्णा. नाही, तू चल घरी चल. नाही अण्णा. नाही नाही, काय पण नाही बिन नाही. चला तर घरी चल. अण्णा, चल घरी चल. नाही अण्णा. गाववाल्यानो, ज्याप्रमाणे महंत म्हणाले त्याप्रमाणे काही रिवाज पुढच्या पिढीला जसंच्या तसं सोपवणं गरजेचं झालेलं आहे. त्यामुळं या स्पर्धेचा विजेता आहे भैरू पवार. अण्णा! अहो, अण्णा, मी जिंकले ना. काय चाललंय? मी जिंकलेले अण्णा. जिंकलीस पोरी, पण लोकांना ते मान्य नाही. चल चल घरी चल. घरी चल. तिला गावासमोर नाही. तुम्ही हिला थांबवलं का?
नाही ना मग आता मला पण अडवायचं नाही वाजवशील सगळं. कुसुम अगं वेळच तशी आली होती. मुक्ताला दोष देऊ नको तू. हिला दोष देऊ नको हिला दोष नको देऊ. बापाला अडवायचं सोडून बिनलाजी स्वतः ठंबळ वाजवायला उभी राहील. हो आधीच परिस्थिती आपल्या विरोधात आहे आणि आता ही सारं गाव आपल्या विरोधात करायला निघाली. तरी तुम्हाला बजावलं होतं ही पारखी असताना हिचा हाती संभाळ देऊ नका म्हणून. पण तुम्ही नशीब लोकांनी तोडवलं नाही. संभाळ वाजवायचे तुला संभाळ वाजवायचे. वाजवशील, संभाळ. लागलं नाही ना तुला? आई अगं एवढ्या वर्षात एवढंच ओळखलं असतं तुम्हाला. तू मला सांग अजून काय करायला पाहिजे नव्हतं? भक्तीचा चेहरा येत होता गोडोळ्यात म्हणून त्यावेळेस जे योग्य वाटलं मी ते केलं. आई, परकी लोक घालून पाडून बोलले अपमान केला तरी एकड मी समजू शकते. तू तर आई आहे ना तू तरी नको ना असं वागू आई. बोलताना मावा तोंड दिसत तुम्हाला पण मी तुमच्यासाठी करते ती काळजी दिसत नाही. आई आई माहितीये ग, माहितीये. लागलं नाही ना तुला. आई 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 का काय दर्शन मी नाही लागलं आई. आई किती मारलं ग माया लेकराला. पोरी समाजात राहायचं त्याच्या चालीरीती रीतीभाती धराव्याच लागत आहे. समाज आपल्यासारखा नाही बनू शकत. आपल्यालाच समाजासारखं बनून राहावं लागत. काय ग काय झालं?